नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी आनंदाची वार्ता। खंडाळा शिरोळ राज्यमार्गाचे होणार चौपदरीकरण आणि काँक्रीटीकरण। 500 कोटी 72 लाख रुपये मंजूर। जळगाव येथे रविवारी शुभारंभ। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण आणि कोरेगाव कराड या दोन तालुक्यांना जोडणारा खंडाळा शिरोळ राज्यमार्गाचे आता चौपदरीकरण होत असून त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे। त्यासाठी राज्य सरकारने 500 कोटी 72 लाख रुपये मंजूर केले आहेत। त्यातील पहिल्या टप्प्यासाठी 139 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। रविवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जळगाव तालुका कोरेगाव येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव यांनी दिली। कोरेगाव कराड या तालुक्याबरोबरच सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण असा खंडाळा शिरोळ राज्यमार्ग कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून जात आहे। सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावर पिंपोळे खुर्द देऊर येथे हॉटेल दोस्ती समोरून हा राज्यमार्ग कोरेगावच्या दिशेने वळाला असून तो पळशी, कोलवडी, सातारा रोड, जळगाव, कोरेगाव, वेक्सळ, शिरंबे, सासुर्वे, रहमतपूर, बोरगाव, किरोली, तारगाव, मसूर, कराडमार्गे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे जातो। हा राज्यमार्ग शेतकऱ्यांसह व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राला मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशाला जोडणारा जवळचा मार्ग आहे। मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक या राज्यमार्गावरून होते। जवळपास 26 ते 27 कारखान्यांचा ऊस या राज्यमार्गावरूनच नेला जातो। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनता आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नामदार महेश शिंदे यांनी या राज्यमार्गाचे चौपदरीकरण आणि काँक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता। मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांनी त्यासाठी 500 कोटी 72 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती। सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी हा निधी तात्काळ मंजूर केला होता। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी त्यासाठी पाठपुरावा देखील केला होता। पिंपोळे खुर्द देऊर येथील हॉटेल दोस्ती ढाबा येथून हा राज्यमार्ग चौपदरी होत असून तो पूर्णपणे सिमेंट काँक्रीटचा होणार आहे। या राज्यमार्गामुळे कोरेगावहून लोणंद, पुणे, फलटण, वाई, खंडाळ्याकडे जाणे सोयीस्कर होणार आहे। पैशाबरोबरच वाहनधारकांच्या वेळेची बचत मोठी होणार आहे। त्याचबरोबर पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे। जळगाव तालुका कोरेगाव येथे रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता या कामाचा शुभारंभ नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। यावेळी नामदार महेश शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या राज्यमार्गाच्या कामाचा शुभारंभास व नामदार महेश शिंदे यांच्या जाहीर सभेत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संतोष आबा जाधव यांनी केले आहे। रस्त्याच्या मधोमध डिवायडर आणि आकर्षक पथदिवे दोस्ती ढाबा येथून सुरुवात होणाऱ्या राज्यमार्गाला डिवायडर बसवले जाणार असून मार्गावरील प्रमुख गावांमध्ये आकर्षक पथदिवे बसवले जाणार आहेत। सध्याच्या राज्यमार्गावरील चढ कमी केले जाणार असून वेडीवाकडे वळणे देखील सरळ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। एकूणच सुरक्षित आणि जलद वाहतूक होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला आहे। या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोरेगाव येथून वॉटर स्टेशन अवघ्या 20 मिनिटात गाठता येणार आहे, तर कोरेगाव येथून कराड हे पाऊण तासाच्या आत गाठता येणार आहे। एकूणच सर्वसामान्य शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस वाहतूकदारांसह व्यापारी वर्गाला दिलासा देणाऱ्या या राज्यमार्गामुळे कोरेगाव तालुक्याची निश्चितपणे आर्थिक उन्नती होईल असा विश्वास सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे। कोरेगाव पोलिसांची मोठी कामगिरी। गहाळ झालेले किंवा चोरीस गेलेले सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे एकूण 12 मोबाईल हस्तगत करण्यात यश। कोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले किंवा चोरीस गेलेले सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे एकूण 12 मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहे। सर्व मोबाईल हँडसेट मूळ तक्रारदारांना शनिवारी दुपारी 12 वाजता परत करण्यात आले। मोबाईल हँडसेट परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते। पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार हरवलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल हँडसेटचा तपास करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते। कोरेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत घुले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गणेश माने, दीपिका मुसळे, अंमलदार समाधान शेळके, गणेश शेळके, अक्षय शिंदे, प्रमोद जाधव यांचे स्वतंत्र पथक तयार करून त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या। सातारच्या सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे व अंमलदार महेश पवार यांच्या सहकार्याने CEIR
पोर्टल व इतर तांत्रिक बाबीच्या आधारे हरवलेले मोबाईलबाबतची माहिती या पथकाने मिळवली होती. अत्यंत चिकाटीने व अथक परिश्रम करून सदरची मोहीम यशस्वी करण्यात आली. नागरिकांचे घाळ झालेले अथवा चोरीस झालेले 1.5 लाख रुपये किमतीचे एकूण 12 मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांनी जप्त केलेले मोबाईल हँडसेट मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. गोंदवली खुर्द येथे पोलीस पाटील व जागरूक ग्रामस्थांमुळे महामार्गावरील अपघात टळले. सिमेंट कॉन्क्रीटमधून बाहेर आलेली लोखंडी सळी हातोडी व छन्नीच्या साह्याने तोडून काढली. सातारा म्हसवड लातूर राष्ट्रीय महामार्गावर गोंदवली खुर्द गावच्या हद्दीत शनिवारी सकाळी 10 वाजता लोखंडी सळ्या उघड्यावर पडल्याचे पोलीस पाटील व जागरूक ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत महामार्गावरील वाहतूक थांबवली आणि हातोडी व छन्नीच्या साह्याने लोखंडी सळी तोडून काढली. या भागातील सिमेंट कॉन्क्रीट उघडले गेले असल्याने लोखंडी सळ्या महामार्गावर आल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणासह ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर गोंदवली खुर्द गावच्या हद्दीत सिमेंट कॉन्क्रीट उघड्यावर पडल्यामुळे खालच्या बाजूस असलेल्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या होत्या. ही बाब समजताच पोलीस पाटील सचिन अवघडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या समवेत गावातील विष्णू अवघडे, दिलीप अवघडे, नितीन तुपे व अजित सोनटके या जागृत ग्रामस्थांनी वेळीच लक्ष देत महामार्गावरील वाहतूक थांबवली. धोकादायक सळ्यांमुळे अनर्थ घडू नये म्हणून हातोडा आणि छन्नीच्या साह्याने सळी तोडून काढली. या महामार्गावर अहोरात्र सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे सिमेंट निघून जात असून लोखंडी सळ्या उघड्यावर पडलेल्या आहेत. या सळ्यांच्या माध्यमातून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मान तालुक्यात महामार्ग अनेक ठिकाणी धोकादायक बनलेले आहेत. मात्र संबंधित ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण त्याकडे मोठा अपघात झाल्यावरच लक्ष देणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. चिमणगावच्या ऊस वाहतूकदाराची 3,30,000 रुपयांची फसवणूक. 3 जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चिमणगाव तालुका कोरेगाव येथील ऊस वाहतूकदार नवनाथ विष्णू गायकवाड यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील ऊस वाहतुकीच्या वाहनांवर चालक म्हणून काम करण्याचे आश्वासन देऊन वेळोवेळी रकमा उचलल्या आहेत. एकूण 3,30,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 3 जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नवनाथ गायकवाड हे शेतकरी असून त्यांचा ऊस वाहतुकीचा व्यवसाय आहे. कुंडलिक सदाशिव भोसले व अजय पांडुरंग भोसले दोघे राहणार वरकुटे मलवडी तालुका मान व अभिजित नवनाथ पवार राहणार दिगंची हायस्कूलच्या पाठीमागे तालुका आटपाडी यांनी दिनांक 6 ऑगस्ट 2022 या तारखेपासून नवनाथ गायकवाड यांचा विश्वास संपादन केला व त्यांचा ऊस वाहतुकीच्या वाहनावर चालक म्हणून काम करण्याची ग्वाही देत त्यांच्याकडून वेळोवेळी रकमांची उचल केली. आजपर्यंत वाहनांवर चालक म्हणून काम केले नाही व उचल घेतलेली रक्कम परत केली नाही म्हणून नवनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे तपास करत आहेत. कोरेगाव मतदारसंघात हक्काच्या घरकुलापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही. नामदार महेश शिंदे. पंचायत समिती कार्यालयात 480 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र प्रदान. पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांनी गोरगरीब जनतेला हक्काचे घरकुल मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. कोरेगाव तालुक्यासाठी 550 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 480 घरकुलांना आपण मान्यता दिली आहे. कोरेगाव तालुक्यात अत्यंत चांगले काम सुरू आहे. उर्वरित लाभार्थींच्या घरकुलाबाबतच्या तांत्रिक अडचणी प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने सोडवाव्यात आणि प्रत्येक लाभार्थ्याला हक्काचे घरकुल मिळेल याची दक्षता घ्यावी अशी अपेक्षा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी व्यक्त केली. कोरेगाव पंचायत समिती कार्यालयात शनिवारी दुपारी 3 वाजता तालुक्यातील घरकुले मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्राचे वितरण नामदार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी लाभार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपचे कोरेगाव तालुका अध्यक्ष संतोष आबा जाधव, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, सहाय्यक गट विकास अधिकारी लालासाहेब गावडे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
होते। नामदार महेश शिंदे म्हणाले की 2012 सालापूर्वी घरकुलासाठी केवळ 35,000 रुपये दिले जात होते। घरकुल मंजूर करण्यासाठी अनेक अडचणी येत असत। जिल्हा परिषद सदस्य नात्याने मी स्वतः काम करत असताना ह्या अडचणी मी डोळ्याने पाहिल्या आहेत। आता केंद्र आणि राज्य सरकारने भारताच्या स्वातंत्र्याच्या 77व्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला घरकुल असावे ही भूमिका घेतली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त गोरगरीब जनतेला हक्काचे घरकुल मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे। कोरेगाव तालुक्याला 550 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते। त्यापैकी 480 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे। उर्वरित घरकुलांची कामे लवकर व्हावीत, जागेचे प्रश्न संपुष्टात यावेत यासाठी प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन मार्ग काढावा। जागेअभावी एकही घरकुल मागे राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करावेत। आवश्यकता भासेल तिथे सहकार्य केले जाईल, मात्र 100% पारदर्शकपणे काम होईल असा विश्वास नामदार शिंदे यांनी व्यक्त केला। यावेळी नामदार महेश शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात आले। सरपंच परिषदेचे अध्यक्ष तथा बेचुकलेचे सरपंच प्रशांत पवार यांनी आभार मानले। तुम्हाला खूप अडचण आली तर आमच्या कुणालाही बोलवा, आम्ही तुम्हाला मदत करू, पण होणारं घरकुल हे दर्जेदार झालं पाहिजे, हे चिरकाल टिकणारं झालं पाहिजे अशा पद्धतीचं आपण सर्वांना आवाहन करतो। पुन्हा एकदा मी राज्य सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचा आभार मानतो की त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये 550 घरकुलं दिलेली आहेत। आणि ओबीसीसाठी आपले गोलमित्र असतील, गरीब असतील, एससी असतील तर आम्हाला कळवा। आता ओबीसीसाठी प्रचंड घरकुल आमच्याकडे आलेली आहे। मागासवर्गीयांची सुद्धा घरकुल आम्ही कधीही कुणाला देऊ शकतो। तर आपण पण आपल्या संबंधित जर कोणते गरीब लोक असतील त्यांना आमच्यापर्यंत पोहोचवा, 100% आपल्याला घरकुल दिली जातील।